मुसळधार पावसानं राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढलंय। अतिवृष्टीचा शेतपिकांना मोठा फटका बसलाय। सोलापुरातील मुसळधार पावसामुळे अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। त्यामुळे अक्कलकोटहून गाणगापूरच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। हिंगोलीमध्ये अतिवृष्टीमुळे जवळपास 3.25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। वर्धा जिल्ह्यामध्ये 516 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे। तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यातही तब्बल 167 गावातील 5411 हेक्टर शेतजमीन खरडून निघाली। या सर्व संकटातून पुन्हा एकदा सावरण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील काही वर्ष विविध अडचणींचा सामना देखील करावा लागणार आहे। सोयाबीनपासून फळबागापासून तर अनेक पिकं खरीपाची हातातून गेली। त्यांना मदत करण्याची आवश्यकता होती। फार निवडणुकीच्या पूर्वी 3 हेक्टरपर्यंतची मदत दाखवली। जी आर बदलला आता 1 हेक्टरवर आले। काय त्याच्याने होणार आणि तेही पैसे कधी मिळतील यांचा भरोसा नाही। पंचनामे करा। हे पंचनाम्याने काय शेतकऱ्यांचा पंचनामा होतोय आणि हे पंचनामे करायला लावलेत। उद्ध्वस्त झालेल्यांना लवकरात लवकर कर्जमाफी दिली पाहिजेत आणि 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत केली तर शेतकरी सावरेल। प्रशासनाने काम सुरू केलेलं आहे, पंचनामे वगैरे केलेले आहेत, सगळी आकडेवारी समोर आहे। जास्ती मंडलांमध्ये अतिवृष्टी जिथे झाली आहे तिथे तर नुकसान आहेच आहे, पण जिथे अतिवृष्टी नाही दिसत आहे म्हणजे जास्त पर्जन्यमान दिसत नाही नेहमीपेक्षा, तिथे देखील पिकांचं नुकसान झालेलं असेल अशा ठिकाणचेही नुकसानीचे पंचनामे करून तेही पाठवा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। सगळ्या इथे बीड जिल्ह्यातल्या अहवाल देईल। शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे खंबीरपणे, असं म्हणजे मी या निमित्ताने नमूद करू इच्छिते। प्रशासनही त्यांच्यासाठी सतर्कतेने काम करत आहे।